नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। जळगाव भागात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या थंडीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भरीत पार्टी चालतात। त्यातल्या त्यात शेतातले या वनभोजनाचा आनंद काही औरच असतो। शेतात उपलब्ध असणाऱ्या तूर काट्या, कपाशीच्या काट्यांवर ही वांगी भाजली जातात, ज्याची चव अप्रतिम येते। आज आपण इथे अशाच खानदेशी वांग्याच्या भरीताची रेसिपी पाहणार आहोत। खानदेशी वांग्याचे भरीत म्हटले की भरपूर तेलाचा वापर हे ओघाने आलेच। त्याशिवाय खरं तर भरीताला मजाच नाही, तसेच ते लुसलुशीतही बनत नाही। पण आज आपण येथे खूप कमी नाही पण कमीत कमी तेलाचा वापर करून व थोडी ट्रिक वापरून चवीत फरक न करता लुसलुशीत भरीत कसे बनवायचे ते बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। भरीत बनवण्यासाठी मी येथे 2.5 ते 3 किलो वांगी घेतलेली आहेत आणि जी 8 ते 10 व्यक्तींसाठी पुरेशी आहे। बाजारातून वांगी घेताना पोपटी, वजनाला हलकी, हाताने दाबल्यावर थोडी नरम, चमक असणारी, तुकतुकीत व ताजी वांगी बघून घ्यावी। तसेच वांग्यांना कुठे छिद्र तर नाही ना याची खात्री करून घ्यावी। सुरुवातीला वांग्याच्या देठाचा वरचा भाग काढून आपण सर्व वांग्यांना थोडा थोडा तेलाचा हात लावायचा आहे, जेणेकरून वांगीचे साल पटकन सुटतील आणि वांगी पण छान भाजले जातील। आता वांग्यांना चाकूच्या मदतीने काही ठिकाणी टोचे पाडून घ्यायचे आहेत। आता आपली सर्व वांगी भाजण्यासाठी तयार झालेली आहेत। मी तुम्हाला 2 पद्धतीने वांगी भाजून दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठलीही पद्धत वापरू शकतात। बाय द वे, या ठिकाणी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वांगी भाजण्यासाठी आम्ही असा जुगाड जमवलेला आहे, तुम्ही बघू शकतात। ही 4 वांगी भाजली गेल्यावर दुसरी पण बॅच आपण अशीच भाजून घेणार आहोत। तोपर्यंत गॅसवर वांगी कशी भाजावी ती पण पद्धत मी तुम्हाला दाखवते। गॅस चालू करून त्यावर ही अशी जाळी ठेवायची आणि त्यावर वांग ठेवायचं। वांगी भाजण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे। गॅसवर वांगे भाजताना वांगे वरच्या भागापासून खालच्या देठाकडच्या भागापर्यंत हळूहळू पुढे पुढे सरकवत न्यायचे। सरकवण्यासाठी उलटण्याचा वापर करायचा। वांग्याच्या खालचा भाग पूर्ण शेकून झाला की वांगे उलटे करून त्याच पद्धतीने वांगे शेकायचे। जास्त उलटपालट करायचे नाही। हाताने थोडे दाबून बघा, बोट थोडे मध्ये गेले म्हणजे वांगे आतून शिजले असे समजावे। आता हे वांगे भाजून पूर्ण तयार आहे। वांगी गार झाल्यावर त्याची साल काढून घ्यावी। बल्कमध्ये जी आपण वांगी भाजलेली होती ती अजून गरम आहेत आणि ती गार होत आहेत, तोवर आपण पुढची तयारी करूयात। जळगावकडे अशा पोपटी जाडसर मिरच्या मिळतात, त्या फारशा काही तिखट नसतात। तर त्या मी इथे 15 ते 16 मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। एका मिरचीचे 2 ते 3 या आकारात तुकडे केलेले आहेत व त्याला या पद्धतीने मध्ये काप दिलेत व उर्वरित मिरच्यांचा मी ठेचा बनवण्यासाठी वापर करणार आहे। काप केलेल्या मिरच्यांमध्ये थोडे थोडे मीठ भरून ठेवायचे आहेत। या पद्धतीने मिरच्यात मीठ भरून मिरच्या साईडला ठेवणार आहेत, जेणेकरून त्याची सालं मिठाने मऊ पडतील। शिल्लक राहिलेल्या सर्व मिरच्या वांगे भाजण्याच्या जाळीवर उलटपालट करत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता। भाजलेल्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरचींची जी देठं आहेत ती वेगळी करायची। मिरच्या व अर्धी वाटी सोललेला लसूण यांचे आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटण बनवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता छान जाडसर वाटण तयार झालेले आहेत। स्वच्छ धुतलेली हिरवीगार ताजी कांद्याची पात आपल्याला साफ करून चिरून घ्यायची आहे। इथे आपण पात चिरून घेतलेली आहे आणि पातीचाच फक्त वापर केलेला आहे। कांदे मात्र आपण बाजूला ठेवलेले आहेत। एक लोखंडी तवा गरम करून थोड्या तेलावर ही चिरलेली पात 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायची आहे। साधारण 3 मिनिटांनंतर पात शिजली की ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। आता आपण आपल्या वांग्याकडे वळूयात। वांगी छान गार झालेली आहेत आणि एक एक करत सर्व वांगीची सालं आपल्याला वेगळी करायची आहे। वांग्यातून हे जे तेल बाहेर पडेल ते आपल्याला फेकायचे नाही, गाळून पुन्हा त्यातच मिक्स करायचे आहेत आणि ताज्या वांग्यांना भरपूर तेल सुटते। इथे सर्व वांग्याची सालं काढून झालेली आहेत। आता वांग्याच्या गराला मॅश करून घ्यायचे आहेत। वांगी मॅश करण्यासाठी खानदेशात लाकडी बडगी व ठेचणीचा वापर केला जातो।
तुमच्याकडे जर बडगी नसेल व फक्त ठेचणे असेल तर तुम्ही पातेल्यात ठेचून मऊ करू शकतात किंवा पावभाजीच्या मॅशरने किंवा तांब्याच्या बुडाने ते तुम्ही मॅश करू शकतात। तुम्ही बघू शकतात इथे भरीत छान मऊसूत झालेले आहेत, त्यातील धागेही मॅश झालेले आहेत। फक्त या ठिकाणी थोडी जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते। तयार झालेल्या वांग्याच्या गरामध्ये 2 ते 2.5 चमचे आपल्याला मीठ घालायचे आहेत। मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मीठ घातल्याने मिठाला छान पाणी सुटेल। थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, तसेच शिजवलेले कांद्याची पात घालायची आहे। भाजलेल्या मिरचीचा ठेचा हा आपल्याला थोडा अंदाजाने घालायचा आहे, कमी झाल्यास पुन्हा आपल्याला घालता येतो। गॅस चालू करून कढई तापत ठेवून त्यात थोडे तेल घालायचे। तेल छान तापल्यानंतर त्यात आपल्याला आवडीनुसार शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे सोनेरी रंगावर मस्त तळून घ्यायचे। तळलेले शेंगदाणे काढून घ्यायचेत आणि त्याच तेलामध्ये मीठ भरलेल्या मिरच्या घालून ते 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या थोड्या शिजत आल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर ओल्या नारळाचे काप घाला, अर्धी वाटी त्यात मटार घाला। इथे मी फक्त मटार घातलेले आहेत। मटार थोडे मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत। परतलेले सर्व साहित्य परातीत असलेल्या गरावर टाकायचे आहेत। तळलेले शेंगदाणे घाला, सर्व जिन्नस छान एकजीव करा। आता हे सर्व परातीत एकत्र का करायचे तर त्यामागचा उद्देश एकच, जेव्हा आपण कढईमध्ये भरपूर तेल घालून हे सर्व जिन्नस घालतो व सारखे परततो त्यावेळीस वांगे सर्व तेल ॲब्झॉर्ब करते व भरीत कोरडे होते। खरं तर भरीताला तेल भरपूर लागते, तेव्हाच ते चविष्ट बनते। कढईत तेल टाकल्यानंतर सर्व जिन्नस छान एकजीव होईपर्यंत भरीताला आपण सारखे परतत राहतो, जेणेकरून वांगे सर्व तेल ॲब्झॉर्ब करते। मग कितीही तेल टाकले तरी नंतर ते कोरडे कोरडे होते, मऊ लुसलुशीत होत नाही। म्हणून सर्व जिन्नस एकत्र करण्याचा व टेस्ट कमी जास्त करण्याचे निम्मे काम आपण हे खालीच केलेले आहे। तसेच ज्यावेळी आपण जेवण करण्यास घेऊ त्यावेळी कढईत फक्त तेल घालून भरीताला वाफ देण्याचंच काम शिल्लक राहील व गरमागरम भरीताचा आनंदही घेता येईल। तर असो, आपण पुढील कृतीकडे वळूयात। त्या वेळेला मी त्याच कढईत थोडे तेल घालणार आहे आणि थोडेफार तेल हे नंतर घालणार आहे। तेल छान तापल्यावर प्रथम मोहरी घाला, मोहरी तडतडल्यानंतर जिरेची फोडणी द्या, हिंग घाला व सावकाश सर्व भरीत घाला। भरीत घातल्यानंतर थोडं परतून त्यावर झाकण ठेवा व एक वाफ घ्या। छान वाफ आल्यानंतर मीठ मिरची कमी जास्त असल्यास पुन्हा टाकू शकतात। पुन्हा एक वेळा परतून घ्या। मी या ठिकाणी मिरचीचा ठेचा घातलेला आहे, मला तो थोडा कमी वाटला। पुन्हा एकदा वाफ घ्या। छान वाफ आल्यावर गॅस बंद करा। आता एका कडल्यामध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल मस्त गरम झाल्यावर भरीताच्या कडेकडीने वरतून सोडून द्या। आता जास्त न हलवता 3-4 ठिकाणी मध्यभागी फक्त उलटणे खुपसा, जेणेकरून तेल मध्ये जाईल। आता आपले भरीत सर्व करण्यासाठी तयार आहे। हा 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 हा, मस्त गरमागरम भरीत तयार आहे। वास पण खूप छान सुटलाय, रंग सुरेख आलाय, खूप छान भरीत तयार झालेला आहे। हे भरीत तिखट दशमी पोळी यासोबत छान लागते। तसेच ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, कळण्याच्या भाकरीसोबत सुद्धा मस्तच लागते। साधी पुरी कळण्याच्या पुरीसोबतही तुम्ही खाऊ शकता। ताकाची कढी, बुंदी रायता, टोमॅटो कोशिंबीर यासोबत भरीताचे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट होते। आणि सोबतीला तर आहेच पातीचा कांदा आणि मुळा। मग तुम्ही करून पहा। बाय बाय।